सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी खरं तर सुरू झालेली आहे आणि या सांगोल्यामध्ये राजकीय तिढा निर्माण झालेला आहे। नैसर्गिक युती या ठिकाणी मोडून राजकीय तडजोड म्हणून शेका भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आणि शिंदे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील एकाकी लढत देत आहेत। माझ्यासोबत शहाजी बापू पाटील आहेत। बापू, कशा पद्धतीने तुम्ही आता निवडणूक हातीमध्ये घेतलेली? एका बाजूला सर्व पक्ष आणि सर्व नेते आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि मी एकटा, अशी ही लढत आहे। जे आपण लोकसभेला भाजपला 15,000 मताचं मताधिक्य दिलं आणि त्यानंतर तुम्ही सातत्याने भाजप नेत्यांच्या संपर्कात होता। मुख्यमंत्रीचा तुमच्यावर जीव आहे, तुमचं प्रेम आहे, भाजपचं प्रेम तुमच्यावर असताना सुद्धा भाजप सोडून शेका बरोबर जात आहे। आजारी असताना तुम्ही 15,000चं लीड दिलं, नेमकं काय काय सांगाल याविषयी? आता मी मुळात माझ्यावर राजकारणात काय घडलं याचा मला फार दुःख नाही। मी एकट्या लढायच्या या तालुक्यात 45 वर्ष मला सवय आहे, मी एकटाच लढतो, हे दुःख नाही। परंतु शिवसेनेत आल्यापासून भारतीय जनता पार्टीविषयी मी कुठेही कसली चूक केली नाही। उलट पक्षी भारतीय जनता पार्टीला माझ्या हातून काय थोडी कणभर मदत होईल अशीच करत गेलो। जर मी खासदारकीच्या अगोदर जर ऑपरेशन करायला गेलो असतो तर कदाचित मी मृत्यूच्या दाढेपर्यंत गेलो नसतो, पण मी डॉक्टरांचा सल्ला धुडकवून भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा 3 महिने प्रचार केला। पोटातल्या गाठी मोठ्या झाल्या आणि नशीब चांगले की कॅन्सरकडे जाण्याच्या अगोदर गेल्यामुळे माझा कॅन्सर सारखा गंभीर आजार वाचला। आता भाजप तुमच्यावरती अन्याय केला असं वाटतंय आणि तुम्ही सगळं एवढं सांगताय की आजाराला दुर्लक्ष करून मृत्यूच्या दाढेत येऊन हे तुम्हाला फळ मिळतंय भाजपकडून? मला मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा राज्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीविषयी कसं एक केस सुद्धा त्यांच्याविषयी माझ्या मनात काही वेगळी भावना नाही। पण स्थानिक भाजप आणि स्थानिक ह्या निवडणुकीचे जे भाजपचे प्रमुख आहेत त्यांनी विनाकारण ही चुका केल्या। कधी ओबीसी पॅटर्न, कधी समाजाचा पॅटर्न, कधी जातीचा पॅटर्न, कधी भाजपचा पॅटर्न, कधी ह्या घरात जाऊन बसा, कधी त्या घरात जाऊन बसा, जी पक्षात नाही त्या दीपक सावंतला घेऊन फिरवा, ती बाळासाहेब रेड्डी कुठला कॉन्ट्रॅक्ट 7 मतं नाही त्या मागे त्याला घेऊन फिरवा, हे सगळा गोंधळ त्यांनी निर्माण केला। या निवडणुकीमध्ये काय विश्वास तुम्हाला? ही निवडणूक मी निश्चितपणे जिंकणार, मला खात्री आहे आणि मी निश्चितपणे जिंकणार। हे होते शहाजी बापू पाटील। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।